एकंदरीत ही जी टेरेस आहे ना, याचा मी व्यास मोजून पाहिला, माझ्या लक्षात आलं की 8 ते 10 फूट बाय 40 ते 70 फूट एवढ्याच व्यासाची ही टेरेस आहे. आणि त्यामध्ये आता स्मारक बांधल्यामुळे अजून ती गोष्ट निमुळती झालेली आहे. आणि एवढ्याशा जागेमध्ये कशा प्रकारे त्या हेलिकॉप्टरमधनं दोरीच्या साह्याने NSG कमांडो उतरले असतील, हे खरोखर कायम प्रॅक्टिसची कमाल आहे, इतकं मात्र खरं आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट कशी आहे माहिती आहे का, इतक्या जवळ बिल्डिंग्स आहेत आणि आजूबाजूच्या सर्व बिल्डिंग्सवर NSG कमांडोनी मोर्चा धरून बसले होते. आणि हे NSG कमांडो ज्या वेळेला पहिली ट्राय करतात ना हेलिकॉप्टरमधनं उतरायची, त्यावेळेला ते ह्या बिल्डिंगवर उतरायचं सोडून बाजूच्या बिल्डिंगवर उतरतात आणि अशा प्रकारे फंबल होतो. त्यानंतर बिचारे परत एकदा खालती उतरतात, त्या बिल्डिंगमधनं टॅक्सी करतात आणि आतमध्ये नेव्ही नगरमध्ये जातात, परत चॉपरमध्ये बसतात आणि त्यानंतर यशस्वीरित्या त्या बिल्डिंगवर उतरतात. एकंदरीत हा तुम्ही टेरेसचा व्यास पाहिलात. आता आपण खाली जाऊया. आता आपण 5व्या मजल्यावर आलोय. ह्याच 5व्या मजल्यावर जे 2 वर्षाचं बाळ मोशे ह्या हल्ल्यामध्ये जिवंत राहिलं होतं, त्याचं एकंदरीत बेडरूम आणि त्याची रूम आहे. तुम्ही पाहाल ना तर थोडं जास्त हृदयामध्ये हात घातला किंवा काळीज तुटतं ही खोली पाहिल्याच्या नंतर. कारण आजही भिंतीवर सर्व खुणा तशाच्या तशा आहेत. म्हणजे बेबी मोशेसाठी त्याच्या आईने तयार केलेली खोली, त्यामध्ये हिब्रू भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या होत्या. आणि खास करून मला ही तुम्हाला भिंत दाखवायची आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल, माहिती नसेल तर सांगतो. 2008 मध्ये 26/11चा हल्ला झाला ना, त्यानंतर ही इमारत 2014 मध्ये परत एकदा मोकळी करून खोलण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये ज्या वेळेला माननीय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळेला मोशेला सुद्धा इथे घेऊन आले होते. आणि आपले माननीय पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतन्याहू त्यांच्याबरोबर मोशे या इमारतीला त्यांनी भेट दिली होती. त्यावेळेला ही भिंत खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कारण तुम्हाला आधीच मी सांगितल्याप्रमाणे हिब्रू भाषेमध्ये मोशेच्या आईने वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती असेल, लहानपणी सुद्धा आपण भिंतीवर आपली हाईट मार्क करायचो आणि त्यानंतर फुटपट्टीने मोजायचो आणि तिथे लिहून ठेवायचो की एवढी हाईट झाली आणि त्यानंतर आपण मेजर करत राहायचो. मोशेची आई सुद्धा अशा प्रकारची गोष्ट करायची. मोशे ज्या वेळेला 2 वर्षाचा होता, म्हणजे हल्ल्याच्या काही दिवस आधीच त्याची हाईट मोजली होती. त्याची खूण आजही सुस्पष्ट त्या भिंतीवर आहे. आणि त्यानंतर बेंजामिन नेतन्याहू सर ज्या वेळेला मोशेला घेऊन तिथे आले होते, त्यावेळेला मोशेची हाईट तिथे मार्क करून स्वतःची सही सुद्धा तिथे केलेली आहे. आणि ती भिंत आजही रबाई यांनी प्रिझर्व करून ठेवलेली आहे. कालांतराने याचं म्युझियम मध्ये रूपांतर होईल. पण आहे ना, ही जखम इतकी ताजी अजूनही दिसते ना, आणि खूप जास्त वाईट वाटतं त्या खोलीमध्ये गेल्यावर. कारण 2 वर्षाच्या बाळाला तेव्हा काही कळत नव्हतं असेल, पण आज ज्या वेळेला मोशे या सर्व गोष्टी पाहत असेल, त्यावेळेला त्याला बिचाराला काय वाटत असेल. You and your all family members, they will get a long-term visa from my government. So anytime you can come, anywhere you can go.